सुस्वागतम. उपस्थित श्री गणेश भक्तांचे मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आता विश्वात्मके देवे आता विश्वात्मके देवे एडे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. पसाय दान हे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींनी श्री ज्ञानेश्वरी महाग्रंथ संपन्न करताना समस्त विश्वाचे कल्याण व्हावे असे वरदान मागितले. ज्ञानेश्वर माऊलींनी महाराष्ट्रात भागवत धर्माची पताका रोवली. भक्तीच्या भावनेतून आणि प्रेरणेतून निर्माण झाला वारकरी संप्रदाय. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. संत महात्म्यांचं जनसामान्यांचं लाडकं दैवत श्री विठ्ठल. दरवर्षी आषाढी कार्तिके एकादशीला वाळवंटात भगवा ध्वज राहून सारे वारकरी बांधव विठ्ठल भक्तीत रममाण होऊन नाचू लागतात, गाऊ लागतात. भगवंत आणि भक्ताच्या अतूट नात्याचा एक आनंदमयी अनुपम सोहळा अर्थात वारी. पंढरीची वारी पूर्वापार चालत आलेली आहे. प्रामुख्याने संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून माऊलीचा जयघोष करीत पंढरीची वाट धरते. नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाण, जीव हरी नाम देह झाला वृंदा. आपलं घरदार सोडून फक्त पांडुरंगाच्या भेटीसाठी दर्शनासाठी आतुरलेला पायी प्रवास करणारा भक्त म्हणजे वारकरी. तन मन वाणी यांची शुद्धता असावी म्हणून पांढरा शुभ्र सदरा, धोतर, पायजमा, डोक्यावर टोपी, कपाळी चंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ, भगिनींच्या डोईवर तुळशी वृंदावन, हातात टाळ, मृदुंग, वीणा, ध्वज यांनी सजलेला हा वारकरी. अट्टहास फक्त विठ्ठलाच्या दर्शनाचा, मग ते क्षणिक का होईना किंवा न होईना, त्यासाठी कोणत्याही दिव्यातून जाण्याची शारीरिक व मानसिक तयारी. विश्वास एकच, तो पाठी राखा. मोकळ आभाळ पंढरीची वाट चालू लागली पाऊल. पंढरीची वारी करी वारकरी, पाठीशी भगवंत श्रीहरी. दिवसभर पोटाला अन्न मिळेल न मिळेल याची चिंता नाही. 2 घटका 2 घास खाऊन अविरतपणे चालत राहायचे हा नेम. चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालविसी भार स्वयं माझा. जेथे जातो तेथे तू माझा संगाती. कधी मळलेली पायवाट, कधी राजमार्ग, कधी निसरडे रस्ते, कधी खडतर दिवे घाट. पायातल्या वाहना जीर्ण झालेल्या असतात. भेगाळलेल्या पायांनी उन्हाचे चटके सहन करीत विठ्ठलाच्या ओढीनं पाऊल पुढे पडत असते. थकलेल्या शरीराला विश्रांती तर हवीच. मग ती माळ रानावर कधी दगडाची उशी तर कधी हाताची उशी करून झाडाच्या सावलीत निद्रेच्या अधीन होतात. रक्षण करणारा, सावली देणारा भगवंत आहे, मग विंचू काट्याची भीती कोणाला? शरीर थकलं तरी मन थकत नाही. दिवसभर खाच खळग्यातून काट्याकुट्यातून चालून सुद्धा उत्साह मात्र अमाप असतो की संध्याकाळी भजन कीर्तन. टाळ बोलची पळीला नाचू माझ्या संग, टाळ बोल तितक्याच उत्साहाने होतात. दिवस असाच मावळतो.
उद्या पुन्हा पहाट होणार, पुन्हा ज्ञानोबा तुकोबांचे अभंग रंगणार, टाळ मृदुंगाचा गजर होणार, पुन्हा माऊलीच्या भेटीची ओढ वाढणार. वारीत प्रत्येक दिंडीत आनंदाचे डोही, आनंद तरंग असे वातावरण निर्माण होणार. नामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आसमंत भारून टाकणार. पारंपरिक खेळ, भजन, कीर्तन यातच सारा दिवस सरून जातो. 21 दिवसांचा प्रवास म्हणजे साधी गोष्ट नाही. वारीतल्या प्रत्येकामध्ये विठ्ठल पाहणारे विठ्ठलाशी समरस होता होता एकमेकांशी समरस होतात, सुख दुःख वाटून घेतात. विठ्ठल जसा त्यांचा माऊली तसा वारीतला प्रत्येक भक्त हा माऊलीच असतो. वारीत कोणी गरीब, कोणी श्रीमंत, धर्म, जात, स्त्री पुरुष यांचा भेदाभेद नसतो. विठ्ठलाच्या ओढीनं शेकडो मैल पायी प्रवास करीत वारी वाखरी गावात येऊन पोहोचते आणि सुरू होतं ते रिंगण. रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी, रंग सावळ्याच्या अंगणी, रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी. विठ्ठलाचा अश्व वाऱ्याच्या वेगाने उधळत रिंगणाची परिक्रमा पूर्ण करीत आधी धावून गेलेल्या अश्वाच्या मार्गावरून नेमका धावतो हे अनाकलनीय पण सत्य आहे. विठ्ठलाच्या साक्षात्कारी अस्तित्वाची प्रचिती येते. वारीमध्ये रात्रंदिन पायी प्रवास करून सुद्धा कधी कधी पांडुरंगाचे मूर्तिमंत दर्शन घडत नाही, तरी वारकरी निराश होत नाही. चंद्रभागेत स्नान करून माऊलीच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन करीत भगवंताला दुरून हात जोडत परत फिरतात. ओ चंद्रभागेचा वर्णावा किती महिमा, पुण्यवान मी झालो भेटुनिया तुझला. विठ्ठल तर वारीच्या प्रवासात वैद्यकीय मदत करणाऱ्या डॉक्टरांच्या रूपात, पोलीस कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या चोख केलेल्या कामगिरीत इतरांच्या सहवासात भेटलेला असतोच. जळीस्थळी, काष्ठी, पाषाणी तोच भरून राहिलेला असतो. निरोप घेताना डोळ्यांच्या कडा पाणावतात. पुढच्या वारीत पुन्हा येईन असे अप्रत्यक्ष वचन विठू माऊलीला देत वारकरी घराच्या वाटेकडे वळतात. पुन्हा त्या सुखद आनंदाचे डोही, आनंद तरंग वर्षावत विठ्ठलाच्या अस्तित्वाची साक्षात्कारी अनुभूती देणाऱ्या पंढरीच्या वारीची वाट पाहतात. मायले कराची नाळ कधी तुटायाची नाही, उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही.